कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एनसीसी विभागामार्फत विवेकानंद महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आलं। संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कर्नल विक्रम नलावडे यांच्या हस्ते आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत देशी वृक्षांचं रोपण करण्यात आलं। पृथ्वीचं अस्तित्व टिकवायचं असेल तर वृक्षांचं संगोपन करणं आवश्यक आहे, असं कर्नल विक्रम नलावडे यांनी सांगितलं। यावेळी प्राचार्य डॉक्टर सी.बी. पाटील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तभ गावडे, लेफ्टनंट जितेंद्र भरमगौंडा, डॉक्टर नम्रता नरेवाडीकर, प्राध्यापक डॉक्टर अर्जुन कुंभार, मेजर सुनीता भोसले यांच्यासह एनसीसीचे विद्यार्थी उपस्थित होते। कोल्हापुरातील चिले कॉलनीमधील संदीप सावंत गेली 12 वर्षे रिक्षा व्यवसाय करतात। एक प्रामाणिक रिक्षा चालक म्हणून संदीप सावंत यांची ओळख आहे। 2 दिवसांपूर्वी सुभाषनगर रिक्षा स्टॉपवर थांबले असताना रिक्षाची सफाई करताना त्यांना किमती मोबाईल सापडला। हा मोबाईल कोणत्या प्रवाशाचा आहे हे त्यांच्या लक्षात येईना, त्यामुळे त्यांनी त्या मोबाईलवर संबंधितांचा फोन येईल म्हणून वाट पाहिली। अखेर बुधवारी सायंकाळी त्यांनी राजारामपुरी पोलीस ठाणे गाठले। पोलीस निरीक्षक विकास जाधव यांची भेट घेऊन हा महागडा मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द केला। त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत पोलीस निरीक्षक जाधव यांनी संदीप सावंत यांचा विशेष सत्कार केला। कागल तालुका विधी सेवा समिती, कागल बार असोसिएशन आणि कैलासवासी दत्ताजीराव भुजिंगराव पाटील हायस्कूल यांच्या वतीनं कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर पार पडलं। यावेळी कागल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए.बी. मडके उपस्थित होते। जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून मोफत वकील दिला जातो। कायदेही जनतेसाठीच आहेत, कायद्याचं मूलभूत ज्ञान प्रत्येक नागरिकाला असावं, असं न्यायाधीश दीपाली डोईफोडे यांनी सांगितलं। यावेळी ॲडव्होकेट अभिजित सांगावकर, रुपेश वाघमारे, स्नेहल पाटील, मुख्याध्यापिका सुवर्णा माने, संग्राम गुरव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी कागल वकील बार असोसिएशन अध्यक्ष सनिता एकांडे, ॲडव्होकेट अपर्णा दिवाण, मीनाक्षी सिरसे जाधव यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीची 60वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली। संस्थेच्या ठेवी 239 कोटी असून 231 कोटींचं कर्ज वाटप केलंय। 48 कोटींची गुंतवणूक, 296 कोटी रुपये खेळतं भांडवल आणि 960 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे। संपलेल्या आर्थिक वर्षात संस्थेला 3 कोटी 60 लाख रुपयांचा नफा झाल्याचं मोरे यांनी सांगितलं। सभासदांना 12.5% लाभांश देण्याची घोषणा चेअरमन नंदीप मोरे यांनी केली। संस्थेचा नफा वाढला आहे, मग लाभांशमध्ये वाढ का करत नाही अशी विचारणा करत वर्गणी न भरणाऱ्यांचा सभासदत्व रद्द करण्याचा ठराव करण्यात आला। तसंच जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला।